नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी शाकंभरी पौर्णिमा आहे आणि मग त्याच दिवशी भोगी पण आहे. भोगी आणि पौर्णिमा एकत्र आल्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यासाठी किंवा एखादी आपली इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, त्यासाठी मग आपल्याला शाकंभरी देवीला काही गोष्टी मग अर्पण करायचे आहे आणि मग त्यात लवंगाचा उपाय करायचा आहे आणि मग तो कसा उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर शाकंभरी पौर्णिमा म्हणजेच की शुक्ल पक्षातील अष्टमी ते पौर्णिमा तिथी हे 7 दिवस शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते. तर मग यामध्ये काय होतं की देवींची वेगवेगळी रूपं, यामध्ये मग विविध रूपांनी सगुण रूपांची उपासना केली जाते. तर मग कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ ह्या ज्या देवी आहेत वेगवेगळ्या, तर मग ह्या देवींच्या विविध सगुणांमुळे रूपांची उपासना मग ह्या 7 दिवसामध्ये करतात. तर मग यामध्ये काय होतं की मग शाकंभरी देवीची ही जी नवरात्र आहे तर ती कधीपासून चालू झाली आहे की तर 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत मग हा जो नवरात्र उत्सव आहे तर हा साजरा करत आहेत. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमा असल्यामुळे मग त्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, आता ज्याप्रमाणे शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान आता देवीला ताजी फळं, भाज्या आणि पालेभाज्या अर्पण करतात. तर मग असं केल्यामुळे काय होतं की मग भक्तांना देवी यायचा म्हणजेच की देवीचा आशीर्वाद लाभतो आणि मग वर्षभर कोणत्या भाज्यांची मग कमतरता भासत नाही. तर मग त्यामुळे काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये माता शाकंभरीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या, फळे, मुळे हे जगाचे पोषण केले होते. त्यामुळे मग आई शाकंभरी या नावाने प्रसिद्ध झाली आहे. तर मग काय करायचं आहे, अन्नपूर्णा, वैष्णोदेवी, चामुंडा, कांगडा वाली, ज्वाला, चिंतापूर्णा हे जे बरेच नावं आहेत देवींचे, तर मग ह्या देवींना देखील मग शाकंभरी देवी ही असे म्हटले जाते. तर मग काही भाविक वनस्पतीची देवी शाकंभरीची पूजा करतात. तर मग माता शाकंभरीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या, फळे इत्यादींनी जगाचे पोषण केले होते. त्यामुळे मग शाकंभरी हे नाव मग सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की पौर्णिमा असल्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना आजच्या दिवशी भोगी आहे त्यामुळे मग आंघोळ करत असताना मग आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग आंघोळ करायची आहे. ज्यामुळे काय होईल की भोगी असल्यामुळे आता ज्यावेळेस मग काही भागांमध्ये बाजरीच्या भाकरीला पांढरे तीळ लावून आणि मग भाज्या बनवून मग याचं मग आजच्या दिवशी सेवन केलं जातं. त्यामुळे मग आजच्या दिवशी मग काय करायचं आहे, आपल्याला आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग आंघोळ करायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, पूजेची म्हणजे देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि मग एक छोटंसं शाकंभरी देवीची तुमच्याकडे जर मूर्ती असेल, तर मूर्ती नसेल तर मग एखादा फोटो वगैरे असेल तर मग त्या फोटोची पूजा वगैरे करायची आहे. आणि मग तुमच्याकडे फळे असतील तर मग ताजे फळे म्हणा किंवा भाज्या जे तुम्हाला देवीला अर्पण करता येईल ते मग अर्पण करायचं आहे. आणि मग थोडंसं घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे सगळीकडे आणि मग पूजा वगैरे करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळेस मग श्री गणेशाची पूजा करायची आहे, म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक वगैरे करायचा आहे आणि त्यानंतरच मग इतर पूजा वगैरे करायची आहे, म्हणजेच की शाकंभरी देवीची पूजा करायची आहे. जरी तुमच्याकडे फोटो वगैरे मूर्ती नसेल तर तुमच्या घरामध्ये जी पण देवी आहे त्या देवीची मग पूजा करायची आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, शाकंभरी देवीचा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग ज्यावेळेस आपण माता देवीचा मंत्र म्हणणार आहोत त्यावेळेस मग काय करायचं आहे की आता हा मंत्र म्हणत असताना ज्यावेळेस आपल्याला मंत्र माहिती नसतात त्यावेळेस मग शब्द मग आपण जपून वापरायचे आहेत. यामुळे काय होईल की जर तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण सर्च करू शकता. तर हा जो लवंगाचा उपाय आहे तर मग हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. तर मग लवंग आपल्याला फुलं असलेले घ्यायचे आहेत. त्या अगोदर मग देवघरामध्ये एक पंती घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये
तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा पण दिवा प्रज्वलित करू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, त्यामध्ये एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि मग एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे. तर लवंग ही माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते, त्यामुळे मग आपल्याला लवंगाचा उपाय करायचा आहे. म्हणजेच काय होते की माता लक्ष्मी अतिप्रसन्न होती, त्यामुळे मग ही जी लवंग आहे तर ही सगळ्यात जास्त प्रिय असल्यामुळे मग आपली जी पण काही इच्छा असेल, घरातील इडापिडा नजर बाधा दूर होण्यास मदत होते. मग त्यानंतर काय करायचं आहे, ज्या तुम्ही 11 लवंग घेतल्या आहेत तर मग त्या तुमच्या उजव्या हातामध्ये लवंग घ्यायचे आहेत. आणि त्या अगोदर काय करायचं आहे की मग ज्या सगळ्या लवंग हातात घेतल्या आहेत तर मग त्यावेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे 11 वेळा. जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल, किंवा मग तुम्ही ओम महालक्ष्मी नमः असा पण मंत्र म्हणू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, एक लाल रंगाचं देवपूजेचं वस्त्र घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये त्या ज्या 11 लवंग आहेत तर त्या लवंग मग त्यामध्ये ठेवायच्या आहेत. आता हा जो उपाय आहे, हा उपाय मग कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला वगैरे करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस घरातील मग इतर व्यक्तींनी म्हणा किंवा पुरुषांनी म्हणा किंवा घरातील मोठ्या मुलीने पण हा उपाय केला तरी चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे, ती जी पोटली बनवली आहे तर ती पोटली काय करायची आहे, तुम्ही मग घरात 1 महिनाभर ठेवायचं आहे. आणि मग दररोज ज्यावेळेस तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर वगैरे जाल त्यावेळेस मग त्यातली 1 लवंग खायची आहे आणि मग तुम्ही घराबाहेर पडायचं आहे. जर तसं शक्य होत नसेल तर मग काय करायचं आहे, आता महिलांनी घरात स्वयंपाक बनवत असतील त्यावेळेस मग स्वयंपाकामध्ये म्हणा भाजीमध्ये म्हणा तुम्ही 1 लवंग टाकू शकता. पण लक्षात असू द्यायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही मांसाहार बनवत असाल त्यावेळेस मग त्या भाजीमध्ये चुकूनही 1 लवंगही टाकू नका. मग हा जो जर तुम्हाला शक्य होत असेल तर मग हे महिनाभर तुम्ही ह्या लवंगाची पोटली मग तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरातील मुलांना वगैरे खायला देऊ शकता. आणि मग काय होते की यामुळे मग तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकून राहत नसेल किंवा तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, माता लक्ष्मीला तुमच्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा सांगायच्या आहेत. आणि मग संध्याकाळी काय करायचं आहे, थोडंसं भीमसेनी म्हणजे भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि मग कापूर जाळण्याचं जे भांडं असतं तर ते भांडं घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे, कापूर घ्यायचा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही भीमसेनी कापूर जाळणार आहात त्यामध्ये मग फुलं असलेल्या 5 लवंग त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मग घरामध्ये सगळीकडे मग त्या लवंग जाळायचे आहेत, ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते, घरातील इडापिडा नजर बाधा दूर होते, आपली एखादी कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा मग पूर्ण होते. तर लवंग हा माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे. आणि मग आजच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा पण आहे आणि भोगी पण आहे, त्यामुळे मग दोन्ही योग जुळून आले आहेत, त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.